जय भीम. मी स्नेहा गायकवाड बहुजन संघटक या पेजवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सर्वांना आवाज येतोय? छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त असणाऱ्या एक विशेष सिरीजमध्ये मी आज आपल्याशी संवाद साधतेय. मला सगळ्यांशी बोलत असताना आजचा विषय आणि आजचं वेगळेपण हे सांगणं फार गरजेचं वाटतं. राजश्री शाहू महाराज हे प्रत्येकालाच माहिती आहेत आणि त्यांच्याविषयी रोज प्रत्येक वक्ता हा बोलतोच आहे तुमच्याशी आणि वेगवेगळ्या त्याच्या पैलूंवर. पण आज मात्र आपण शाहू महाराजांचे वेगवेगळे पैलू आजच्या या बोलण्यातनं समजून घेणार आहोत. राजश्री शाहू महाराज म्हणजे नेमके वेगळे कसे हे आणि ते आपले कसे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे सकल कलांचा आश्रयदाता, मल्लांचा राजा, निराश होता आठवे झुंज तुझी राजा, समानतेचा शिल्पकार तू, द्रष्टा राजश्री, ज्याच्या नावापुढे राजश्री हे एकमेव बिरुद जगात जर कुठल्या राजांच्या समोर लावलं गेलं असेल तर ते म्हणजे छत्रपती राजश्री शाहू महाराज. असे राजश्री शाहू महाराज. मग शाहू महाराज इतके चांगले आणि इतके आपले आहेत अशा राजश्री शाहू महाराजांना प्रथमतः मानाचा मुजरा आणि अभिवादन करते आणि आजचा विषय मांडते. शाहू महाराज म्हणजे तू दलितांचा स्वर जाणलेस शाहू, नव्या पिढींचे नवे तेज आणलेस तू शाहू, कोमल भावे श्वापदासही नमवलेस तू शाहू, स्वप्न युगाचे वास्तवात खेचलेस शाहू, खचलेल्यांना उभं केलंस शाहू, झेप घ्यावयाला नवे नभागन दाखविलेस शाहू, तुझ्या पहाडी छातीसम हे बांधून बंधारे दीन प्रजेच्या दुष्काळाला रोखलेस शाहू. असे छत्रपती शाहू महाराज. 1890 ते 1901 यांच्यामध्ये पोरक्या झालेल्या सगळ्या सामाजिक चळवळींचा जर आपण अभ्यास केला तर या सामाजिक सगळ्या चळवळींचं नेतृत्व जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे राजश्री शाहू महाराज यांनी. म्हणजे एका पुरोहितानं आपला अपमान केला तर तो राजाचा अपमान आहेच, पण राजाचा अपमान म्हणजे सर्वसामान्य जनतेचा सुद्धा अपमान आहे असं म्हणून स्वतःतले समाज शोधक आणि एक वेगळ्या पद्धतीनं संशोधक वृत्तीनं समाजसेवेनं वेगळं काम हाती घेतलं असे छत्रपती शाहू महाराज. मृतवत झालेली सत्यशोधक चळवळ जी पुढे जोमानं आपल्याला चाललेली इतिहासामध्ये दिसते त्याचं शक्ती आणि त्याचं प्रेरणास्थान असणारे राजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज. म्हणजे बघा, केवळ आर्य समाज, सत्यशोधक समाज यांनाच नव्हे तर महर्षी शिंदे यांच्या प्रार्थना समाज आणि डॉक्टर ॲनी बेझंट व अरुण डेल यांच्या थिऑसॉफिकल सोसायटी यासहित सगळ्यांना शाहू महाराजांनी राजश्रय दिला. आता एवढ्या सगळ्यांना राजश्रय दिला, पुनर्बांधणी केली हे मात्र आपल्याला भावतं, पण त्याचबरोबर माझे राजा वेगळा का आहे हे सांगणं गरजेचं आहे. कारण एवढं सगळं करून स्वतःची तत्व, स्वतःची मूल्य ही वेगळी ठेवत सगळ्या रंगात मिक्स झाले तरीही स्वतःचं वेगळेपण टिकवून कोणत्याही एका ह्याचं लेबल न लावून घेतलेले छत्रपती राजश्री शाहू महाराज मला खूप भावतात. आता एका बाजूस सार्वभौम ब्रिटिश सत्ता आणि दुसऱ्या बाजूस बहुजनांचं उद्धाराचं कार्य हे दोन्ही समोर असताना कर्तव्य सांभाळून हे सगळं करणं आणि स्वतःची पाऊलवाट तयार करणं हे राजश्री शाहू महाराजांच्या समोर असणारं चॅलेंज आणि ते त्यांनी केलेलं, पार पाडलेलं आहे. त्याचं कारण असं, कोणताही राजा आला की त्याच्या मागच्या पिढीनं काम खूप चांगलं केलेलं आहे आणि त्याचा आदर्श म्हणून तो राजा पुढे काम करतो. मात्र राजश्री शाहू महाराज यांच्याकडे राजा असताना सर्वसामान्य जनतांचे प्रश्न, ब्रिटिश सत्ता एकीकडे त्रास देत असताना बहुजन समाजाच्या उद्धाराचं कार्य करायचं आणि या दोघांना बॅलन्स करण्याचं काम करत असताना याच्या आधी कोणत्याच राजानं इतकी समानतेची भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे स्वतःच पहिल्यांदा पाऊलवाट त्यांनी हे सगळं काम करताना तयार केली, हे त्यांचं विशेष आहे. महात्मा फुल्यांचे खरे वारसदार छत्रपती शाहू महाराज. पण सामाजिक क्रांतीची ही फुल्यांकडून आलेली त्यांची जी मशाल असेल ती क्रांतीची मशाल पुढे त्यांनी दिली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हाती. बघा, कोल्हापूर हे सगळ्यांचा जवळचा विषय आजच्या या सगळ्याच व्याख्यान सिरीज मधला आणि प्रत्येकानं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं माहिती सांगितलेलीच असेल. पण कोल्हापूर हे जर संस्थान जर पाहिलं तर त्यावेळेस 3217 चौरस मैल आकाराचं कोल्हापूर. लोकसंख्या किती होती? 8.5 ते 9 लाखांची. साक्षरतेचं प्रमाण जवळजवळ फक्त 4 ते 4.5% एवढंच बघा. पण आत्ताच्या कालखंडात कोल्हापूर जर आपण पाहिलं तर सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक जडणघडणीचं कोल्हापूरचं मूळ जर असेल ना तर ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज.
शाहू महाराज जर नसते तर आधुनिक महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि सामाजिक असा जर आपण नकाशा पाहिला तर त्या नकाशावर कोल्हापूर नसतं, हेही तितकं ठामपणे मला सांगावंसं वाटतं. शाहू राजांनी राजे पण बहुजन समाजाच्या कनिष्ठ जाती जमातीच्या उद्धारासाठी खर्च केलं, हे तर आपल्या सगळ्यांना मान्यच आहे. पण वेगवेगळे त्यांचे पैलू समजून घेणं हे फार गरजेचे आहेत. मग हे पैलू आपण समजून घेतोय, पण मग हे पैलू समजून घेत असताना माणूस म्हणून सुद्धा शाहू महाराजांना समजून घेणं गरजेचं वाटतं. आता हे कशासाठी? त्याचं कारण आहे, कारण त्यांच्या विचारांची प्रासंगिकता ही आम्हाला फार समजून घेणं आताच्या कालखंडात गरजेचे आहे. नाहीतर महापुरुषांची आपण जयंती आणि पुण्यतिथी या दरम्यान आपण त्यांना डोक्यावर घेतो, मात्र त्यांचे विचार आपल्या डोक्यामध्ये आपण घेत नाही आणि मग महापुरुषांना देवपण दिलं जातं आणि महापुरुषांचे विचार तिथेच आपण अनुयायी त्यांना खंडित करतो. यासाठी शाहू महाराजांचे वेगवेगळ्या अंगानं त्यांच्या विचारांची प्रासंगिकता समजून घेणं गरजेचं आहे. आता शाहू महाराजांनी जातीभेद निर्मूलनासाठी खूप चांगलं काम केलं हे माहिती आहे. कनिष्ठ जाती जमातीच्या उद्धारासाठी सगळं आयुष्य त्यांनी त्यांचं खर्ची केलं. मग त्यांनी नानाविध प्रकारच्या जमाती जाती या सगळ्यांसाठी वसतिगृहांची स्वतंत्र स्थापना केली. यामध्ये प्रत्येक ठिकाणी अस्पृश्य हा शब्दप्रयोग मी त्या कालखंडातल्या गोष्टी सांगतेय म्हणून इथे करतेय. अस्पृश्यांना सुद्धा समानतेनं घेऊन पुढे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वसतिगृह स्थापन केली म्हणजे प्रश्न सुटला असं शाहूंचं मत अजिबात नव्हतं. मग वसतिगृह स्थापन केल्यानंतर दुसरा प्रश्न येतो, तो म्हणजे मोफत शिक्षणाचा. आताच्या कालखंडातही आपल्याला मोफत शिक्षण आहेच की, मग प्राथमिक शिक्षण आहे, पण प्राथमिक शिक्षणापर्यंत सुद्धा आपली लोक जाऊ शकत नाही. आणि प्राथमिक शिक्षण जरी मिळालं तर मग पुढे माध्यमिक आणि पुढचं उच्च शिक्षण याच्यासाठी असणारी महागाई यामुळे आपली अनेक मुलं तिथपर्यंत जात नाही. आणि मग म्हणून काय केलं पाहिजे, तर मोफत शिक्षण हे शाळा कॉलेजाची दारं खुली करण्या इतपत ठीक आहे, पण त्याच्या पुढे जायचं असेल तर आपल्याला शिष्यवृत्त्यांची गरज आहे. आणि मग शिष्यवृत्त्या दिल्यानंतर विद्यार्थी हा शिकला, स्वतःच्या पायावर उभं राहायला लागला. मग शिकलेल्या विद्यार्थ्याला स्वतः बरोबर राज्यकारभारामध्ये सहभागी करून घेणारे राजश्री शाहू महाराज हे इतिहासातले पहिले आहेत. राज्यातील 50% जागा मागासवर्गीयांसाठी राखून ठेवल्याचा जाहीरनामा नुसता काढला नाही तर तो अंमलात आणणारे हिंदुस्थानातील पहिला राज्यकर्ता म्हणून जर आपण पाहिलं तर छत्रपती शाहू महाराजांचंच नाव आपल्या समोर येईल. आता ही विशेष गोष्ट अशी आहे की 1902 मध्ये मंडल आयोगाची जी तत्व राबवली होती, ही गोष्ट कोल्हापूरसह महाराष्ट्राला भूषणवळ आहे की मंडल आयोगाची काही मुद्दे हे शाहू महाराजांनी त्या कालखंडात मांडलेली आहेत. आता महार वतन खालसा करण्याबद्दल आतापर्यंतच्या अनेक सिरीजमध्ये लोक तुमच्याशी बोललेली असतील, सन्माननीय सगळी मान्यवर, याची मला खात्री आहे. त्याबद्दल मी जास्त न बोलता महार वतन खालसा केल्यानंतर अस्पृश्यांच्या कित्येक पिढ्यानपिढ्या असणारी त्यांची गुलामगिरी ही नष्ट केली जाईल आणि त्यासाठी राजानं खितपत पडलेल्या गुलामगिरीला नष्ट करायचं असेल तर महार वतन त्यांचं घेऊन त्यांना मुक्त केलं पाहिजे, हे राजांचं मत होतं. याबाबत राजांनी सगळ्यात पहिल्यांदा चर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशीच केलेली आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. महाराष्ट्रात हेच वतन खालसा व्हावं म्हणून विरोधाभास बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई काउन्सिलमध्ये 1928 ते 1940 मध्ये 3 वेळा हे मांडलं. हे मांडत असताना अहोरात्र प्रयत्न केले आणि हे मांडून आपल्या देशासाठी किती गरजेचं आहे याची जाणीव बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना करून दिली. पण तरी सुद्धा 1928 ते 1940चा एवढा कालखंड बाबासाहेब आंबेडकरांना का लागला हे आत्मपरीक्षण आणि अभ्यासपूर्वक याचं विवेचन तुम्ही आणि मी करणं फार गरजेचं आहे. एवढं करूनही त्यांना त्यावेळेस यश नाही आलं. पुढे यशवंतराव चव्हाणांनी हे सगळं गुलामी वतन खालसा केलं आणि त्यासाठी ते जे साल आलं होतं ते म्हणजे 1958 साल याच्यासाठी उजडावं लागलं, हे विशेष आहे. आता 1919ला शाहू महाराजांनी दुसरा सगळ्यात आपल्यावर असणारा अन्यायकारक आणि जुलमी पद्धतीचा जर कुठली कायदा किंवा पद्धत जर म्हणली तर आपल्याला वेठबिगार ही पद्धत असायची आणि या वेठबिगारीमध्ये आपल्या लोकांचं प्रचंड नुकसान होतं. म्हणून स्वतंत्र भारत असा कायदा तयार करण्यासाठी वेठबिगारीचा कायदा जो त्यांनी त्या कालखंडात रद्द केला त्यांच्या संस्थानामध्ये, तो आपल्याला रद्द करण्यासाठी 1976 सालापर्यंत थांबावं लागलं. म्हणजे शाहू महाराज किती दूरचे विचार करणारे आणि दूरदृष्टी ठेवणारे होते हे समजून घेणं आपल्याला जास्त गरजेचं आहे. 1919चा जर कालखंड जर आपण पाहिला तर साधारण त्याच्या आधीचा जर आपण पार्श्वभूमी जर समजून घेत असताना त्या कालखंडाची एक लक्षात येईल की हजेरी पद्धत असायची. आणि हजेरी पद्धत नेमकं काय असायचं तर जन्मावरून गुन्हेगार ठरवून आपल्याला हजेरी घ्यायची.
म्हणजे आत्ताच्या कालखंडातही आज आपण अनेक जातींसाठी असं लढतो की ज्या जातींचा गुन्हा नाहीये पण त्यांची ती जात आहे, म्हणून उद्या त्या ठिकाणी काही चोऱ्या गुन्हेगारी काही झालं तर त्या जातीच्याच लोकांना अरेस्ट केलं जातं. ही भूमिका आजही थोडेफार प्रमाणात दिसते. तेव्हा आपण आंदोलन करतो आणि त्याच्यासाठी लढतो किंवा आपण वैचारिक मांडणी आपण करून आजही त्याबाबत लढताना आपण दिसतो. त्या कालखंडात शाहू महाराजांचं निरीक्षण असं होतं की ज्यांच्या घरातलं कोणी आजारी असेल, कोणाला मदतीची गरज असेल तर हजेरी पद्धतीमुळे त्यांना तिथं जाता येत नव्हतं. शिवाय गुन्हेगारांचा जर प्रमाण असेल तर मी गुन्हा करू नाही करू, जर मला हजेरीच द्यायची असेल तर मी गुन्हा केला काय नाही केला काय हे सारखंच. त्यामुळे चांगली माणसं सुद्धा वाईट असू दे नाही तर चांगली असू दे त्यांच्या मनात कोणताच लवलेश येत नव्हता. दुसरी गोष्ट, अनेक अस्पृश्यच गुन्हे करतात असं शाहू महाराजांचं मत अजिबात नव्हतं. अस्पृश्यांना फक्त हजेरी लावावी लागते, पण जे स्पृश्य लोक आहेत ते सुद्धा गुन्हे करतात आणि ते सुद्धा याच्यामध्ये सामील असतात. मात्र या हजेरी पद्धतीमुळे ते सूट घेतात आणि ते दिसत नाहीत आणि समोर येत नाही असं स्पष्ट शाहू महाराजांचं मत होतं. आणि म्हणून जन्मावरून गुन्हेगार कोणी ठरू नये यासाठी हजेरीची पद्धत त्यांनी बंद केली. दुसरा एक भावनिक मुद्दा खूप महत्वाचा वाटतो की ज्यांची लेकरं आजारी असायची, काहींना दवाखान्यात न्यायचं किंवा असं जर काही महत्वाच्या गोष्टी जर करायच्या असतील, वैद्याकडे न्यायचं असेल तर त्या कालखंडामध्ये हजेरी पद्धत इतकी सक्तीची आणि महत्वाची होती की त्या लेकराला घरात ठेवून आई वडील हजेरी लावायला गेलेले आहेत आणि घरी येऊन बघतात तर काय लेकरांची प्रेतं पडलेली आहेत. मेलेल्या मढ्यांना घेऊन आईबाप हजेरी पद्धत आल्यानंतर देऊन रडताना शाहू महाराजांनी पाहिले आणि शाहू महाराज गहिवरले. त्यामुळे हजेरी पद्धत ही बंद झाली पाहिजे हा शाहूंचा निर्णय होता आणि ती बंद झाली. 1919ला या सगळ्या विचारांवर कळस चढवला तो म्हणजे अस्पृश्य निवारणाचा जाहीरनामा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मांडून मग प्रत्यक्ष कृती याच्यामध्ये केली. महारमांग वाड्यातील लोकांना सगळ्यांना पदं दिली. कोणाला शरीर संरक्षण दिलं, ड्रायव्हर, माहूत आणि कुत्तेवान, हुलेस्वार अशी वेगवेगळी पदं दिली आणि म्हणून ह्या सगळ्या पदांमुळे आपली सगळी लोक त्यांच्याबरोबर रोज काम करायला एकत्र आली. तलाठी आणि वकिलांच्या सनदा सुद्धा दिल्या. याच्यातनं तलाठी आणि वकिलांची ज्यावेळेस आपण गोष्टी अभ्यासतो त्याच्यामध्ये जयभीम चित्रपट आता आपण पाहिलेला आहे आणि जयभीम चित्रपटातला एक व्हिडिओ आहे तो खूप व्हायरल होतो की चित्रपटातला नायक हा पेपर काढत असतो आणि त्याच्या शेजारी बसलेली एक मुलगी असते छोटी, ती पण त्याची तशीच्या तशी हुबेहूब ऍक्टिंग करते आणि तीही तशा पद्धतीनं वागायचा प्रयत्न करते आणि पेपर उघडते. हे बरेच आपण स्टेटस आपण या ह्याचे बघितलेले आहेत. मला विशेष वाटतं त्याच पद्धतीनं एका लोडला बसलेला एक स्पृश्य असणारा पाटील आणि त्याच्या जोडीनं दुसरीकडे शिकून सवरून तलाठी आणि वकिलाच्या सनदा घेऊन उभा राहिलेला अस्पृश्य अशा पद्धतीने शाहू महाराजांनी प्रशासनात सुद्धा जात नष्ट करून एका पातळीवर समान आणण्याचा प्रयत्न सगळ्यांना केलेला. ज्या महाराजांच्या शेकडो पिढ्या या चौडीच्या पायरीवर जोहार मायबाप म्हणत गेल्या त्या काळात सुशिक्षित तलाठी गावच्या पाटलाबरोबर चावडीत बसायला लागले. अख्खा हिंदुस्थानात फक्त करवीर राज्यात हे पहिल्यांदा झालं. वरिष्ठ जातींपेक्षा म्हणजे गुणात आणि कर्तृत्ववान दलित किंचितही कमी नाहीत आणि म्हणून सगळ्या दलित समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे हे शाहूंचा पहिला महत्वाचा विचार त्यांनी प्रत्येक त्यांच्या पावलोपावली त्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलेला दिसतो. बऱ्याचदा शाहू महाराज लोकांमध्ये मिक्स व्हायचंय तर बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराज एकदा बोलता बोलता सांगतात की मी इकडे लोकांकडे स्वतःहून भेटायला आलो, त्यांना गाडीत बसवलं, त्यांना बाहेर घेऊन जातोय माझ्या राजवाड्यावर आणि त्यांची त्यावेळेची मानसिकता काय तर तुम्ही आमच्याकडे येऊ नका राजे, तुम्ही आमच्याकडे येऊ नका आणि आम्हाला इथं बसायचं पण नाही, बसवू नका. म्हणजे राजा स्वतः येतो, बस म्हणतो तरीही बसायचं नाही हे आमच्या मनातला न्यूनगंड काही केल्या जात नाही. बरं मी घेऊन गेलो त्यांना, त्यांच्या पंक्तीमध्ये जेवायला बसलो तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले नाहीत. इतकं त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड आहे. हा न्यूनगंड काढून आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे याबद्दल शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांशी चर्चा करतात. 1917 साली दिल्ली काउन्सिलमध्ये विठ्ठलभाई पटेल यांनी मांडलेला आंतरजातीय विवाहाचा संमती बिल प्रतिगामी सभासदांच्या विरोधामुळे बरगळलं. लोकमान्य टिळकांनी सुद्धा याला विरोध केला हे विशेष आहे. मात्र शाहूने जाहीर पाठिंबा नुसता दिला नाही तर हा कायदा केला आणि आपल्या करवीरमध्ये सगळीकडे तो अवलंबला. त्याचबरोबर नुसता आंतरजातीय विवाहाचा कायदा करून चालणार नाही तर विधवांचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे विधवांच्या पुनर्विवाहासाठी त्यांनी पुन्हा कायदा केला. मग मुरळी जोगतिनींचा सुद्धा प्रश्न होता आणि मुरळी जोगतिनींचा प्रश्न आंबेडकर पूर्व कालखंड आणि आंबेडकर कालखंडपर्यंत जरी आपण पाहिला तर बऱ्याच प्रमाणात तो होता आणि बाबासाहेब आंबेडकरांची अनेक भाषणं आपल्याला जेजुरी साईड आणि इकडे झालेली दिसतात आणि त्या ठिकाणी मुरळी जोगतिनीचा अनिष्ट प्रथांचा कायदा बंद करून टाकली शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये. हे फार महत्वाचं आहे. नंतर इंदूरचे महाराज होते, त्या महाराजांशी वाटाघाटी करून 100 आंतरजातीय विवाह कसे करता येईल याची योजना शाहू महाराजांनी आखली.
त्यातील 25 घडवून शाहू महाराजांनी आणले. जनक घराण्यातली एक कन्या होळकर घराण्यात दिली. अशा मराठा आणि धनगर विवाहाच्या वेळी स्वजातीचा रोष त्यांनी पत्करला, पण ते मागे हटले नाही. आणि अशा पद्धतीनं आंतरजातीय विवाह सुद्धा शाहू महाराजांनी स्वतः करून आणला. आता कायद्यासमोर सर्व हिंदू समान हे हिंदू कोड 1920 साली शाहू महाराजांनी जेव्हा मांडण्याचा सगळा प्रयत्न करत असताना निवृत्त सरन्यायाधीश फ्रँक बीमन यांच्याकडून ते हिंदू कोड त्यांनी लिहून घेतलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गोष्टीचा बारीक न बारीक असा विचार त्यांनी केल्याचं आपल्याला दिसतं. आता याचबरोबर कोल्हापूर म्हणजे दक्षिण काशी असं म्हणून प्रसिद्ध होतं. याच्यामध्ये कोल्हापूर दक्षिण काशी नाही, तर कोल्हापूर ही शिक्षण काशी करण्याचं श्रेय जातं ते शाहू महाराजांना. शाहू महाराज जसं इंग्लंडला जगात मदर ऑफ पार्लमेंट्स असं म्हणून प्रसिद्ध आहे, तसंच कोल्हापूर मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस असं फेमस झालं पाहिजे आणि असंच असलं पाहिजे, हे शाहूंचा हा टास होता. शाहूंचा हाच वारसा पुढे कर्मवीर भाऊराव पाटलांनी चालवला, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. शाहू हे कलांचं सुवर्ण युग जर कुठं असेल इतिहासामध्ये तर ते शाहूंच्या कालखंडात. त्याचं विशेष आहे, नटसम्राट बालगंधर्व, संगीत सूर्य केशवराव भोसले ही सगळी शाहूंची आपल्या समाजाला दिलेली देणगी आहे. बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर, व्ही शांताराम, माननीय विनायक, माननीय विठ्ठल, चित्रपट सृष्टीतले आद्य शिल्पकार हे सुद्धा याच पंढरीतनं शाहूंचे आलेले पुढे दिसतात. शाहूंचा वैचारिक पंढरीचा वारसा म्हणजेच काय तर युरोप सारखे 1925ला पॅलेस थिएटर माझ्या या संस्थानामध्ये असलं पाहिजे आणि इतकी वैचारिक क्रांती असली पाहिजे ह्याचा अट्टहास करणारे शाहू फार वेगळे वाटतात. कारण युरोप सारखं 1925ला पॅलेस थिएटर बांधलं हे किती मोठी विशेष बाब आहे आणि त्यातून अनेक कलाकार आपल्याला मिळाले. याचं उद्घाटन मानापमन या नाटकानं केलं. राम गणेश गडकरी त्यावेळेस होते. राजाश्रय चिंतामणराव कोल्हाटकर यांना आणि इतर सगळ्यांना दिला. चिंतामणराव कोल्हाटकर यांच्या उपस्थितीमध्ये या थिएटरचं उद्घाटन झालं. संगीत तज्ञ बाबूराव जोशी राजाश्रय आणि इतर सगळ्या कन्सेप्ट बद्दल बोलताना म्हणतात, नाटक कंपनीला शाहू सुरुवातीपासून रुखवताप्रमाणे धुण्याच्या साबणापासून तोंडाचा रंग काढण्यासाठी शिकेकाईपर्यंत सर्व म्हणजे जवळजवळ नाटक कंपनीला किराणा मालाचं दुसरं दुकानच शाहू महाराज देत होते. हे किती मोठं उदाहरण आहे, कारण नाटक जगलं पाहिजे. आता जर कालखंडात जर आपल्याकडे कोणी नाटकात काम करत असेल तर काय मूर्ख आहे, वाया गेल्याचं काम करतोय असं आपण म्हणतो, पण शाहू महाराजांनी कलेला जपलं, कलाकाराला जपलं, याचं हे उत्तम उदाहरण. संगीताचे गौरीशंकर असलेले अल्लादिया खां साहेब हे सुद्धा शाहू महाराजांच्या दरबारातील एक श्रेष्ठ कलावंत. त्यांच्या पायाशी बसून धडे घेतले ते केसरबाईंनी आणि 1938ला रवींद्रनाथ टागोरांनी विश्वभारतीतर्फे सुरश्री किताब हा त्यांना दिला. मला विशेष वाटतं, केसरबाईंचं इतकं महाराष्ट्रात आणि देशात आपलं नाव जरी असलं तरी त्यासाठी शाहूंचं योगदान आपल्याला खूप समजून घेणं गरजेचं आहे. आनंदराव पेंटर हे नेपथ्यकार म्हणून सगळीकडे प्रसिद्धच आहे, पण त्यांच्या पहिल्या नाटकाच्या पडद्याच्या सौंदर्यावर टाळी घ्यायची आणि खरं नाटक यशस्वी करून दाखवायचं या सगळ्याचं श्रेय जातं छत्रपती शाहू महाराजांना. आणि 1920 साली बाबूराव पेंटरांचं काम हे खूप महत्वाचं आहे. बाबूराव पेंटरांच्याच तालमीमध्ये पुढे व्ही शांताराम महाराष्ट्राला मिळाले, हे आपल्या सगळ्यांना परिचित आहे. 1920ला बाबूराव पेंटरांचा जेव्हा हा कालखंड सुरू झाला, त्यांच्या कामाचा, त्यांच्या कलेचा मोहरण्याचा कालखंड, त्याच वेळेस हिंदुस्थानातील पहिला कॅमेरा आणि त्या कॅमेरामध्ये तयार झालेला पहिला चित्रपट म्हणजे सैरंध्री. आणि याच्यामध्ये सैरंध्री चित्रपट आल्यानंतर नायक काम करायचे, म्हणजे पुरुषच बायकांचे रोल करायचे, पण बायका करायच्या नाही. पण शाहूंच्या कालखंडामध्ये अनुसयाबाई आणि गुलाबबाई यांचं मला विशेष वाटतं, कारण या पहिल्या नट्या आहेत आपल्या नाटकातल्या. पुढे चित्रकला ही जर कला आपण पाहिली तर चित्रकलामध्ये आबाल खान, रहमान, बाबूराव पेंटर यांची नावं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि पुढे ही परंपरा चालत माधवराव बागल, दत्तोबा दळवी, बाबा गजबर यांच्यापर्यंत अशी ही अविरतपणे चालूच राहिली. मल्लविद्या म्हणजे शाहूंचा जवळचा काळजाचा विषय. स्वतःच्या 6.25 फूट उंचीचे जब्बर ताकदीचे मल्लविद्या विशारद असणारे राजे होते. त्यामुळे कोल्हापूरसह सगळ्या देशात मल्ल्यांना राजाश्रय त्यांनी दिला. मल्ल्यामध्ये म्हणजे उत्तर हिंदुस्थानाची एक वेगळी पकड असायची, पण ही पकड नष्ट करून केवळ ती मोडून काढून मराठी मल्ल्यांचं स्थान निर्माण करण्यात शाहू महाराजांनी योगदान खूप दिलं. बेरड, कृष्णा मर्दाने, बाबू, विरे, गोपाळ परीट, व्यंकप्पा बुरुड यासारखे मल्ल शाहूंच्या कालखंडात गाजले आणि उभे राहिले. या सगळ्या मल्ल्यांच्या बरोबर तोडीस तोड मल्ल्यांमध्ये महार
चांभार आणि भंगी मल्ल सुद्धा खेळलेले आहेत आणि शाहूंनी त्यांना तयार केलेलं आहे, हे विशेष आहे. केवळ आता खेळायचं म्हणलं की अपयश आलं, पण हे अपयश आल्यानंतर स्वतः खेळत असताना यश जितकं आपल्याला महत्वाचं आहे तितकं अपयश सुद्धा महत्वाचं आहे आणि ते पचवणं सुद्धा गरजेचं आहे. यासाठी शाहू महाराज कुठे गेल्यानंतर विजेत्याचं खूप सुंदर अभिनंदन कसं करायचं ते समजून घेऊया. शाहू महाराजांना फेटा बांधायचे आणि फेट्याला डोईला त्यांच्या एक मंदिल असायचा, तो विजेत्याच्या पैलवानाच्या डोक्यावर ते ठेवायचे आणि हत्तीवरून त्याची मिरवणूक काढायचे. आता हे सगळं करताना शाहू महाराज जिंकल्याचं इतकं कौतुक करायचे, व विजेत्याला काय करत असतील तर विजेत्याला सुद्धा तितकाच गौरव करायचे. आणि विजेत्याचा गौरव करणं शाहू महाराज करत असताना पराभूताचा सुद्धा गौरव करणं गरजेचं आहे हे त्यांच्या लक्षात होतं. पराभूतालाही त्यांनी कधी अपमान केला नाही, उलट त्याला सुद्धा विजेत्याबरोबरच जागा दिली. याचं उदाहरण आहे 1911 दिल्लीमध्ये व्हॉइसरायांनी भरवलेल्या कुस्तीच्या मैदानात हिंदुस्थानातील सगळे मल्ल आले होते, पण त्यांनी व्हॉइसरायला पहिल्यांदा कधीही अभिवादन केलं नाही. पण स्पर्धा सुरू होण्याच्या आधी सगळ्या मल्ल्यांनी शाहू महाराजांना मानाचा मुजरा केला आणि मग स्पर्धा सुरू झाल्या. हे सगळं बघून स्वतः व्हाईसराय सुद्धा हादरले की शाहूंची इतका आदर आणि इतकी ओळख, इतक्या आणि मनामध्ये असणारी मल्ल्यांची जागा, प्रत्येक मल्ल्याच्या ठिकाणी शाहू महाराजांबद्दलचं इतकं कौतुक हे पाहून ते सुद्धा भारावून गेले. इमाम बक्ष आणि हैदर बक्ष हे कुस्तीमध्ये खूप प्रसिद्ध होते. शाहूंनी त्याच ठिकाणी या दोघांची कुस्ती लावली. याच्यामध्ये इमाम बक्ष जिंकला. इमाम बक्षाचं कौतुक केलं, इमाम बक्षाला फेटा बांधला, स्वतःचा मंदिर दिला. पण त्याचबरोबर हैदर बक्ष खूप चांगल्या पद्धतीनं खेळला कुस्ती आणि म्हणून हैदर बक्षाला सुद्धा जरी पटका बांधायला शाहू महाराज विसरले नाहीत. इथे स्पोर्ट्स स्पिरिट म्हणून आत्ताच्या कालखंडातलं जे आपण शिकतो आणि मुलांना शिकवतो की अपयश पचवायला पाहिजे ना, आपल्या मुलांना एक जिंकण्याची सवय आत्ताच्या कालखंडात आहे आणि मग जिंकता जिंकता अपयश आलं तर ते आम्हाला पचवता येत नाही आणि म्हणून आपण मानसिक स्वास्थ्य आत्ताचं बिघडवून जगताना आत्ताची पिढी दिसते आणि ते त्यांना बॅलन्स होत नाहीये. याचं कारणच आहे की आम्ही अपयश पचवूच शकत नाही. जिंकण्याची एक नशा झाली, ही नशा उतरून अपयश येत असतं आणि त्या अपयशातनं शिकत जातं. जो अपयशी असतो तोच खरा पुढे जातो. हे जोपर्यंत आपण या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयातून वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा करून आपल्या आजच्या या जनरेशनला जर पटवून नाही देऊ शकलो तर येणाऱ्या पिढीचं मानसिक स्वास्थ्य आणि प्रगती ही निश्चितपणे धोक्यात आहे. याची अनेक उदाहरणं आताच्या रोजच्या वर्तमानपत्रातली आपण जी वाचतोय ते याचा पाठपुरावा आपण केला पाहिजे. रोममध्ये कुस्तीच्या आखाड्यात म्हणजे बघितला होता त्यांनी आणि रोम मधल्या कुस्तीच्या आखाड्यासारखाच आखाडा भव्य असा की ज्याच्यामध्ये 40-45 हजार लोक बसतील एवढा सुंदर आखाडा आपण पण बांधला पाहिजे असं शाहू महाराजांनी ठरवलं. आणि रोमचं पाहून शाहू महाराजांनी तसा आराखडा आपल्या स्वतःच्या ठिकाणी बांधला कोल्हापूरला. हे फार विशेष आहे. शाहू महाराज पाश्चिमात्य देशामध्ये गेल्यानंतर पाश्चिमात्यांचं अनुकरण चांगल्या बाबत करतात आणि ते केल्यानंतर स्वतःच्या ठिकाणी सुद्धा ते तितक्या पद्धतीनं जलद गतीनं कोणालाही न विचारता कोणालाही न जुमानता माझ्या लोकांचं भलं कशात आहे हे ओळखून ते काम करताना आपल्याला दिसतात. आता कोल्हापूर म्हणजे शेती, सहकार, उद्योगधंदे आणि या सगळ्यांमध्ये अग्रेसर आहे हे आता सगळ्यांना माहिती आहे. पण या सगळ्याचं श्रेय जातं शाहूंच्या दूरदृष्टीला आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराला. करवीर राज्यात अनेक नद्या होत्या आणि त्याचमधली भोगवती ही नदी होती आणि या नदीवरच राधानगरी हे त्यांनी धरण बांधलं. या धरण बांधल्यानंतर सरकार हरित क्रांतीची जी योजना आज आताच्या कालखंडामध्ये ज्यांनी आखली, स्वातंत्र्यपूर्व काळातच पहिली हरित क्रांती शाहूंनी घडवून आणली असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि बघा, शेतकऱ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज असा आदरानं उल्लेख केला पाहिजे, कारण ऊसासाठी असणारी जमीन आणि सगळ्यात पद्धतीनं ऊसाचं मार्केटिंग हे करण्याचं श्रेय फक्त शाहू महाराजांना जातं. ऊसाचं मार्केटिंग आणि ऊसाची शेती कशी करायची याबद्दल करवीरमध्ये सगळ्यांचं जितकं प्रबोधन त्यांनी केलं. मग ऊसाचं उत्पादन वाढलं, त्याचबरोबर मग गुळाची बाजारपेठ तयार केली आणि इतिहासामध्ये आणि सगळ्या जगामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा कोल्हापूर नव्यानं उदयाला आलं. 1906 पहिल्यांदा सुताची कापडाची गिरणी काढली. त्याला श्री शाहू स्पिनिंग अँड विविंग मिल असं नाव दिलं. 1912 सहकारी कायदा काढला आणि आजही आपण सहकारी कायद्यांसाठी किती वाद घालतो, किती त्याला उत्तर आपल्याला द्यावी लागतात, हे आत्ताच्या कालखंडातही आहे. तर त्या कालखंडात शाहू महाराजांनी अशी विधायक पावलं ज्यावेळेस घेतली असतील त्यावेळेस जनतेचा स्वजातीय आणि काही मतभेद असणारे समाज सुधारक यांनी सुद्धा किती त्यांना त्रास दिला असेल हे समजून घेणं गरजेचं आहे. महात्मा फुलेंचा वारस जपला आणि वारसदारात हे मी जितकं आदरानं म्हणते, पण त्याचबरोबर महात्मा फुले हे सर्वसामान्य व्यक्ती होते आणि त्यांना काही बाबत मर्यादा होत्या.
तरी सुद्धा त्यांनी इतकं चांगलं काम केलं हे आपल्याला आदराचं जसं आहे, त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांच्या ठिकाणी शाहू महाराज सर्वसामान्य नव्हते, ते राजे होते. पण राजे असले तरी सर्वसामान्यांसाठी लढणारा इतिहासातला पहिला राजा की जो आपल्यामध्ये येऊन बसला आणि आपल्या ताटामध्ये स्वतःच्या ताटातली भाकर त्यानं हातानं वाढून सहभोजनातनं सुद्धा जात आपल्या ठिकाणी घालवली. कॅम्पच्या ठिकाणी जर त्यांच्या सोनतळीला जर बघितलं तर अनेक ठिकाणी त्यांनी एकत्र विविध जातीचे विविध धर्माचे लोक असे बसून जात नाहीये आणि समानता आहे याचे प्रयोग स्वतः करून दाखवले. आता इतिहासामध्ये अभ्यास करत असताना इतिहासकारांची जशी गरज आहे तसं साहित्यिकांची गरज आहे, लेखकांची गरज आहे. शाहू महाराजांनी या लेखकांना आणि साहित्यकारांना प्रचंड महत्व दिलेलं आहे. इतिहासकार शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये घडलेले मोडक, विजापूरकर आणि विजापूरकरांच्याच वेळेस प्रकाशन या संस्थेने सगळ्यांनी केलेले ग्रंथ म्हणजे पुढे B.K. राजवाडे इतिहासकार, द.बा. पारसनीस यांनी छत्रपती म्हणजे द.बा. पारसनीसांचं विशेष आहे की स्वतःच्या छत्रपती घराण्याचा इतिहास शोधून काढायचा म्हणून द.बा. पारसनीसांना शाहू महाराजांनी इंग्लंडला घेऊन गेलेले आहेत आणि इंग्लंडला जाऊन सुद्धा माझ्या घराण्याची माहिती काढा इतके शाहू महाराज इतिहास संशोधनाला महत्व देत होते. येणाऱ्या कालखंडात इतिहास संशोधक म्हणून अनेक शिष्यवृत्त्या आपल्याला आहेत, बार्टीच्या अनेक आपल्याला स्कॉलरशिप आहेत, फेलोशिप आहेत आणि वेगवेगळ्या आपल्याला ठिकाणून आज सगळीकडून शिष्यवृत्त्या मिळतात. पण शिष्यवृत्त्यांचा भाग एक आहे की मिळतात, पण पार्ट 2 असा आहे की शिष्यवृत्त्या प्राप्त झाल्यानंतर त्यातनं पास होणाऱ्या विद्यार्थ्याची एक नैतिकता आहे की येणाऱ्या विद्यार्थ्याला माझी आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर मी पुन्हा मदत करतो का किंवा करते का. नुसती शिष्यवृत्ती घेऊन आपण सेटल झालो म्हणजे आपला विकास झाला असं नाही, तर आपण तितकी कॅपॅसिटी आपल्यामध्ये ठेवली पाहिजे की मी शिष्यवृत्तीवर शिकले पण मी आणखीन एक विद्यार्थी दत्तक घेऊन त्याला शिष्यवृत्ती देऊन त्याचं पालन पोषण करू शकते का, त्याचं शिक्षण करू शकते का, हा विचार कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक भान ठेवून आपण करणं गरजेचं आहे असं मला इथं सुचवावंसं वाटतं. शाहू महाराजांनी अनेक लेखकांना सुद्धा उभं केलं आणि राजाश्रय दिला. बाळाजी प्रभाकर मोडक, विष्णू गोविंद विजापूरकर आणि राव बहादूर द.बा. पारसनीस हे आत्ताच मी तुम्हाला नाव घेतलं. शिवचरित्रकार कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांचं विशेष आहे, त्यांचं नाव आणि त्यांचं काम आपल्याला माहितीच आहे. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आणि डॉक्टर बाळकृष्ण यांची माहिती आणि यांची लेखक म्हणून नव्यानं ओळख आणि भरीव कामगिरी ही केवळ शाहूने दिलेल्या राजश्रयामुळे झाली. लठ्ठे आणि रावबहादूर डोंगरे हे शाहू महाराजांचे कट्टर अनुयायी होते. यामध्ये मृत्यूशेवराव यांनी म्हणजे मृत्यूशयेवर असताना सुद्धा शाहू महाराजांनी स्वतः प्रबोधनकार केशव ठाकरेंना बोलवून घेतलं आणि रंगू बापूजी हे त्यांचं अर्ध राहिलेलं लेखन पूर्ण करा असं त्यांच्याकडून वचन घेतलं. मृत्यूशयेवर असताना शाहू महाराजांना लेखकाकडून वचन घ्यावं आणि उर्वरित काम पूर्ण करावं अशी इच्छा व्यक्त करणं आणि ते वचन घेत असताना किती दूरदृष्टीनं शाहू महाराज जाताना सुद्धा विचार करत होते हा विचार आपल्या अंतःकरणाला भिडतो. आणि म्हणून लेखकाच्या लेखणीची किंमत आणि त्यांच्या एकेका पुस्तकाची त्यांच्या त्या विचारांची किंमत शाहू महाराजांना किती होती. सर्वसामान्य लेखकाला प्रोत्साहन देणारे शाहू महाराज जेव्हा मला म्हणजे भावतात आवडतात त्याच वेळेस आत्ताच्या कालखंडात नवोदित लेखकांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशन संस्थांकडे गेल्यानंतर प्रकाशन संस्था त्यांना कशा पद्धतीने वागवतात. बरं, प्रकाशन झाल्यानंतर पुरस्कारांसाठी असणारं राजकारण आणि साहित्य क्षेत्रामध्ये अगदी नवोदिताला अगदी मातब्बर असणारा आणि नवोदित यांच्यामध्ये असणारी रेलचेल आणि यातून आपण खरंच लेखन करायचं का करून सोडून द्यायचं अशा पद्धतीनं नैराश्याचं असणारं साहित्य क्षेत्रातलं वातावरण हे आपण सगळ्यांनी याची तुलना केलेली असताना शाहू महाराज माणूस म्हणून किती द्रष्टे आणि दूरदृष्टीचे होते आणि किती मोठ्या मनाचे होते हे समजून घेणं गरजेचं आहे. काँग्रेसच्या व्यासपीठावर अस्पृश्यता निवारणाचा केवळ ठराव पास होण्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंना जीवाचं रान करावं लागलं आणि ते त्यांनी केलं. म्हणजे 7-8 वेळा त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी 1917ला डॉक्टर ॲनी बेझंट या अतिशय वैचारिक आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि डॉक्टर ॲनी बेझंट अध्यक्ष असताना तो पास झाला कायदा. त्यावेळी निधड्या छातीचा राजा अस्पृश्यता निवारण कायद्याची अंमलबजावणी करत होता म्हणून शाहूंचं नाव हे इतिहासामध्ये सोनेरी अक्षरानं लिहिलं गेलं पाहिजे. म्हणजे एवढा वेळ 7-8 वेळ यांना म्हणजे स्वतः विठ्ठलरामजी शिंदेना लागला पण तो विचार शाहूंनी त्या कालखंडामध्ये स्वतःच्या करवीरमध्ये स्वीकारला आणि सगळ्या लोकांना समजावून सांगून स्वतःच्या कृतीतनं शाहू महाराज प्रत्येक नियम करून देत होते. म्हणून शाहू महाराजांचं नाव खऱ्या पद्धतीनं इतिहासामध्ये ना सुवर्ण अक्षराने लिहावं इतकं त्यांचं मोठं काम आहे. आणि 1-2 तासात किंवा रोजच्या 7-8 सिरीजमध्ये किंवा याच्यामध्ये शाहू महाराज हे आपल्याला समजतीलच असं नाहीये, इतकं त्यांचं मोठं काम आहे. त्यातले पैलू मात्र आपण समजून घेऊ शकतो. प्लेग आणि दुष्काळ हे 2 घटक शाहू महाराजांच्या कालखंडात फार महत्वाचे आहेत.
पोस्ट कोविड नंतर जगणारी आपली आजची पिढी आहे. पण प्लेग आणि दुष्काळामध्ये शाहू महाराजांनी कशा पद्धतीनं हँडल केल्या ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. दुष्काळामध्ये शेतकरी खचला होता, तर शेतकऱ्यांना दुष्काळामध्ये सुद्धा शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शाहू महाराजांनी शेतकऱ्यांसाठी स्पर्धा आयोजित केली आणि त्यांना बक्षीस देणं सुरू केलं, जेणेकरून शेतकऱ्यांचा उत्साह अशा भीषण परिस्थितीही टिकून राहील. प्लेग सारख्या परिस्थितीमध्ये म्हणजे राजाची ट्रीटमेंट वेगळी आणि सर्वसामान्याची वेगळी. आपल्याला कोरोनामध्ये लक्षात येईल की लवकर कोणाला तरी बेड उपलब्ध व्हायचा, कोणाला तरी नाही व्हायचा आणि प्रत्येकालाच ट्रीटमेंट प्रायव्हेटमध्ये जाऊन घेणं शक्य नव्हतं. आणि सरकारी हॉस्पिटलची परिस्थिती काय होती हे आपण डोळ्यानं पाहिलेलं उदाहरण आहे. त्यावेळेस शाहू महाराजांच्या लक्षात आलं की डॉक्टर धोंडोपंत बोरकर प्लेगच्या रुग्णांवर उपचारासाठी सोय करताना ॲलोपॅथीऐवजी होमिओपॅथीचा प्रभाव जास्त आहे आणि हे ते बोरवरकरांनी शोधून काढलेलं आहे. शाहू महाराज आणि अनेक राजे हे स्वतः मग त्यानंतर प्लेगवर होमिओपॅथीची ट्रीटमेंट घ्यायला लागले. पण सगळे राजे वेगवेगळे होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेत असताना शाहू महाराज हे इतिहासातले पहिले राजे आहेत की होमिओपॅथी करून राजघराणा जर जगत असेल तर सर्वसामान्य सुद्धा होमिओपॅथीची ट्रीटमेंट मिळालीच पाहिजे. आणि म्हणून पंजाबचा राजा रणजित सिंह याने 1938ला होनिंगबर्ग या जर्मन तज्ज्ञास आश्रय दिला होता. शाहूंनी त्याच्याकडे जाऊन उपचार स्वतःवर करून घेतले, स्वतःच्या जवळच्यांना करून घेतले आणि त्या सगळ्याची सत्यता पडताळून 1998ला कोल्हापूर नव्हे तर हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा होमिओपॅथिक दवाखाना काढला आणि तो लोकांसाठी सगळ्या सर्वसामान्यांना खुला झाला. लोकांचं मृत्यूचं प्रमाण कमी झालं आणि लोकांच्या आरोग्याची इतकी काळजी, राजघराण्याला जी ट्रीटमेंट आहे ती सामान्याला मिळाली पाहिजे हा हट्ट करणारे मला राजश्री शाहू महाराज खूप एका वेगळ्या विचारसरणीचे वाटतात. कारण एकीकडे उच्च नीचता भेद आहे आणि या भेदाच्या दरीमध्ये कोणीही काम करत असेल त्याला विरोध किती होत असेल हा विचार करा. आपण आताच्या कालखंडातही एखादे विचार मांडल्यानंतर आजही आपली जर हत्या केली जात असेल, नुसती जयंती साजरी केली तरी, आणि आजही एक प्रेमामध्ये जर नकार दिला तर खून केला जात असेल, तर असे वेगवेगळे जर आपण पैलू जर बघितले तर हुकुमशाही, पुरुषत्व आणि एक घराण्याची किंवा जातीची मानसिकता किती प्रखरपणे आपल्या प्रत्येकामध्ये आत्ताच्या कालखंडात आहे. त्या कालखंडात किती सनातनी विचार असतील आणि त्याचा शाहू महाराजांना किती राग असेलही, आपण तो राग असताना त्यांना रोष किती जणांचा पत्करावा लागेल आणि रोज राजा असताना प्रत्येकालाच त्यांना हँडल करणं बंधनकारक आहे. ज्यावेळेस ते ब्राह्मणेतरांसाठी काम करत होते त्यावेळेस ब्राह्मण समाज त्यांच्यावर नाराज होता की तुम्ही यांना सपोर्ट करताय आणि आमचं नुकसान करताय. त्यावेळेस मात्र शाहू महाराजांनी त्यांना सुद्धा समजावून सांगितलेलं आहे की मी कोणा तुमचा विरोधक नाही, पण एखादं लेकरू जर लंगडं असेल तर आईबापाचं लक्ष त्या लंगड्या लेकराकडे जातं आणि मी आता तेच करतोय, माझ्या लंगड्या लेकरांना उभं करतोय आणि तुमच्या बरोबर आणतोय. याच्यामध्ये तुमच्यावर मी अन्याय करतोय असा चुकूनही गैरसमज करू नका असं शाहू महाराज वारंवार सांगतात. शाहू महाराज एकदा दत्ताच्या दर्शनाला गेले होते म्हणजे राजरोहणानंतर नरसिंहवाडीला, आणि तिथं गेल्यानंतर त्यांना भीक मागताना काही कुष्ठरोगी दिसले आणि कुष्ठरोग्यांना पाहून मात्र शाहू महाराजांची एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची पद्धत सुरू झाली. त्याचं कारण कुष्ठरोगी हा फक्त पाहून शाहू महाराजांनी सोडला नाही, पण त्यांच्यावर पाहून त्यांना नुसती दया नाही आली, सहानुभूती नाही आली, तर यांच्यासाठी आत्ताच्या आत्ता आपण आता काय केलं पाहिजे. आणि कुष्ठरोग्यांची परिस्थिती एवढी भयंकर आहे हे शाहू महाराजांना कळल्यानंतर शाहू महाराजांनी व्हिक्टोरिया असायलमची स्थापना केली आणि याच्यासाठी त्यांनी बघा एक निमित्त सुद्धा शोधलं की व्हिक्टोरिया राणीचा डायमंड जुबलीचं महोत्सव चालू होता आणि त्याच दिवशी त्यांच्याच नावानं व्हिक्टोरिया असायलमची त्यांनी स्थापना केली. व्हिक्टोरिया लेपर असायलम अशा पद्धतीनं ते नंतर फेमस झालं. शाहू महाराजांना स्वतःचं लेकरू हे लवकर गमवावं लागलं आणि स्वतःचं लेकरू राजा असला आणि राणी असली तरी त्यांनाही दुःख असतात, पण आपल्या राणीला सुद्धा हे दुःख आहे. मग ह्या सगळ्यातनं बाहेर काढायचं कसं शाहू महाराजांना प्रश्न पडला. पण शाहू महाराजांना समाजातल्या आई वडील नसणाऱ्या लेकरांची सुद्धा तितकीच काळजी होती आणि म्हणून शाहूंनी एक पत्र डॉक्टर कृष्णाबाई केळवळकरांना लिहिलं. अल्बर्ट एडवर्ड या हॉस्पिटलमध्ये बेवारस अर्भकांच्या संगोपनासाठी एक स्वतंत्र विभागणीची निर्मिती केली आणि त्याची देखरेख स्वतः खुद्द लक्ष्मीबाई करतील आणि राणीसाहेब ते पाहतील असं त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. मला याच्यामध्ये राणीसाहेब बघतील इथपर्यंत तुम्हा सगळ्यांना हे वाटेल की हा राणीसाहेबांनी बघितलं याची माहिती मी देतेय, नाही, पण आपल्या लेकराचं दुःख विसरून जे अनाथ आहेत त्या लेकरांमध्ये स्वतःचं लेकरू तू बघ अशा पद्धतीनं स्वतःच्या कौटुंबिक दुःखावर सुद्धा सामाजिक इलाज करणारा राजा हा मला वेगळा वाटतो आणि ते त्याचं वेगळेपण आहे. रखमाई केळवळकर या पहिल्या इतिहासातल्या आपल्या शिक्षणाधिकारी आहेत शाहूंच्या राज्यात आणि त्यांची कन्या ही डॉक्टर कृष्णाबाई केळवळकर. यांचं विशेष काय तर अल्बर्ट हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र स्त्री विभाग डॉक्टर कृष्णाबाई केळवळकरांनी निर्माण केला आणि त्या पाहत होत्या आणि हे शाहू महाराजांनी केलं. म्हणजे महाराष्ट्रातल्या पहिल्या वैद्यकीय अधिकारीच या कृष्णाबाई केळवळकर आहेत. आता आनंदीबाई जोशी यांच्यानंतरच्या त्या दुसऱ्या डॉक्टर
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या वैद्यकीय अधिकारी आणि दुसऱ्या आनंदीबाई जोशी नंतरच्या डॉक्टर अशी त्यांची ख्याती आहे. 1904 मुंबईचे गव्हर्नर सर क्लार्क यांनी स्त्रीरोग विभागाला व्हिजिट दिली आणि याच्यामध्ये ब्रिटिश सरकारनं ही सगळी यांची स्त्रियांसाठी स्वतंत्र स्त्रीरोग तज्ज्ञ विभाग असावा ही शाहूंची त्या कालखंडातली कन्सेप्ट आणि शाहूंनी ज्या पद्धतीनं काम करताना या कृष्णाबाई केळवळकर यांनाच तिथे उत्तेजन दिलं की तुम्ही आणखीन उच्च शिक्षण केलं पाहिजे. आणि या स्वतः इंग्लंडला गेल्या, इंग्लंडवरून सुद्धा शिकून परत मायदेशी आपल्या आल्या आणि इथल्या लोकांसाठी इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करतात म्हणून ब्रिटिश सरकारनं त्यांना कैसर ई हिंद ही पदवी त्यांना दिली. शाहू महाराज हे राजा म्हणून माणूस म्हणून खूप भावतात, मला ते सासरा म्हणून सुद्धा भावतात. आपल्या मुलाचं लवकर निधन झाल्यानंतर 12व्या वर्षी वैधव्य आलेली आपल्याकडची सून, या सुनेला सुद्धा शाहू महाराज नव्यानं उभं करण्याचा प्रयत्न आतोनात करतात. राणी इंदुमती ह्या सोनतळी कॅम्पवर असताना शिक्षण व्यवस्था आणि इतर सगळ्या विषयांसोबत त्यांनी स्वतःचा अभ्यास करावा हे मात्र शाहूंचा हट्ट होता. मग इतर विषय म्हणजे मग इतिहास, भूगोल वगैरे असे बेसिक विषय तर आहेच, पण त्याचबरोबर शाहू महाराजांनी मोटार ड्रायव्हिंग, अश्वारोहण, वैद्यकीय सेवा यामध्ये सुद्धा त्यांनी प्रवीण व्हावं यासाठी हट्टास धरला. मला या दोन्ही गोष्टीतनं आत्ताच्या कालखंडात आपण मुलांना कमी मार्क मिळाले किंवा अभ्यासू किडे बनवण्यासाठी फार फोकस ठेवतो आणि मग सब घोडे 12% म्हणत आपल्या एखाद्या मुलाला अपयश आलं तर शेजारचा मुलगा बघ किती चांगल्या पद्धतीनं पास झाला, शेजारचा मुलगा अमुक करतो, तमुकचा मुलगा, नातेवाईकाचा मुलगा असा करतो, असं आपण त्याला उदाहरण देतो. पण त्याचबरोबर आपल्या मुलातलं वेगळेपण आपण ओळखायला विसरतो आणि मग आपल्या मुलांना बर्डन येतं. शाहू महाराजांनी पुस्तकी किडे अपेक्षित नव्हते, शाहू महाराजांना व्यवहार ज्ञान देणारे सुद्धा म्हणजे तेच अपेक्षित आहेत. आणि म्हणून स्वतःच्या सुनेला त्यांनी कधीही मुलगी आहे आणि मी हे करणार नाही असं न करता पुरुषाच्या तोडीस तोड सगळे व्यवहारी जी काही गोष्टी त्यांना गरजेच्या आहेत राज्यकारभार करत असताना त्या त्यांनी शिकल्या पाहिजेत यासाठी त्यांनी वेगवेगळे विषय अभ्यासाबरोबर सुद्धा तिथे त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. 1920 प्लेगची साथ आली आणि प्लेगच्या साथीमध्ये आरोग्याची सगळी कॅम्पवरची जबाबदारी त्यांनी आपल्या सुनेकडे दिली. कोरोना कालखंड याच्यामध्ये आपण अनेक जण पाहिलेले आहेत, काय मेडिकलमध्ये म्हणजे काम करत असताना मेडिकल फील्डमध्ये अनेकांना आपली शिक्षण घेत असणारे सुद्धा विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झाले कारण आपल्याकडे डॉक्टरांची आणि हॉस्पिटलची असणारी कमतरता. आणि क्वारंटाईन जसं आपण आताच्या कालखंडामध्ये केलं तसं प्लेगच्या कालखंडामध्ये सुद्धा क्वारंटाईन करण्याचे वेगवेगळे कक्ष शाहू महाराजांनी त्या कालखंडामध्ये केलेले आहेत. क्वारंटाईन हा शब्दप्रयोग वापरून हे आम्हाला विशेष वाटतं. 1921 म्हणजे सुनेकडे एकीकडे जबाबदारी दिली म्हणजे सुनेच्या जीवाची त्यांना काळजी असेलच ना, आपली सून आहे, पण तरी सुद्धा आरोग्याच्या विभागासाठी तूच तिथं प्रमुख म्हणून काम केली पाहिजे हे शाहू महाराजांचा हट्ट खूप महत्वाचा आहे. कारण त्यांच्याकडे अनुयायी नसतील, नोकर नसतील आणि अनेक कार्यकर्ते नसतील सामाजिक, असं अजिबात नव्हतं. पण त्यांनी सुनेवर दाखवलेला विश्वास आणि घेतलेली जबाबदारी आणि सामाजिक भान हे फार महत्वाचं आहे. 1921 झनाना मेडिकल कॉलेज दिल्ली या ठिकाणी त्यांनी सुनेला घेऊन गेले आणि तिथल्या रेक्टर ज्या काम करत होत्या त्यांना डायरेक्ट म्हणाले, ही घ्या, ही तुमची विद्यार्थिनी आणि आता हिला तुम्ही शिकवा. शाहू महाराजांनी दिल्लीला तिकडे म्हणजे या झनाना मेडिकल कॉलेजमध्ये नेल्यानंतर आपल्या सुनेने इथे शिकावं म्हणून स्वतंत्र दिल्लीला एक बंगला विकत घेतल्याचं लक्षात येतं. पण शाहू महाराजांचं त्याच्यानंतर लवकर निधन झालं आणि शाहू महाराजांचं हे सुनना मेडिकल कॉलेजमध्ये शिकणं हे स्वप्न मात्र अधुरं राहिलं. पण मेडिकल फील्ड जर आपण पाहिलं तर डॉक्टर कृष्णाबाई केळवळकर आणि इंदुमती राणी साहेब यांचं जर कार्य आपण पाहिलं तर मला वाटतं आज किती जरी ते सगळ्या या दोघींची कामं आणि त्या कालखंडात एक डॉक्टर म्हणून काम करत असताना त्यांना आलेले चांगले वाईट अनुभव या सगळ्यांचा जर आपण अभ्यास केला तर आताच्या कालखंडात ज्या ज्या मुली डॉक्टर म्हणून काम करतात त्या मला या दोघींच्या त्या वारसदार वाटतात. आणि या दोघींच्या वारसदार हे दोघी फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचे पाईक हे खऱ्या अर्थानं मला वाटतात. 6 मे 1922 शाहू महाराजांचं निधन झालं आणि टाइम्स ऑफ इंडियाचं टायटल होतं कोल्हापूरचे शाहू छत्रपती हे दुसऱ्या कालखंडात जन्माला आले असते तर त्यांनी स्वतःचं एक खूप मोठं आणि विस्तृत असं साम्राज्य निर्माण केलं असतं. हा विचार सुद्धा मला फार महत्वाचा आहे. टाइम्स ऑफ इंडियाला त्या कालखंडामध्ये लिहावं लागलं आणि सांगावं लागलं की खूप मोठा स्वतःचं संस्थान शाहू महाराजांचं असतं. शाहू महाराजांनी स्त्रियांसाठी खूप महत्वाचे कायदे केले. हे कायदे आत्ताच्या कालखंडात भारताची घटना आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा कायद्यांमध्ये आपल्याला जी सुरक्षितता आहे तशी त्या कालखंडामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडात शाहूंनी आपल्या संस्थानाला दिली. हे शाहूंचा दूरदृष्टिकोन खूप मला भावतो. त्याचं कारण आणि कायदे बघा त्याच्यासाठी. विधवा पुनर्विवाहाचा कायदा त्यांनी 1917 केला. कानपूरमधल्या कुर्मी आणि क्षत्रिय परिषदेमध्ये बोलताना पडदा पद्धतीला त्यांनी विरोध केला. यामध्ये जिजाऊ, ताराराणी, अहिल्याबाई, कमलाबाई यांची त्यांनी उदाहरणं दिली. आंतरजातीय विवाह कायदा 12 जुलै 1919 केला. 18 वर्ष मुलींचं लग्नाचं वय केलं आणि हिंदू, जैन असे सर्व लग्न त्यांनी मान्य केलं.
तिसरा कायदा क्रूरपणाच्या वर्तनास बंधन करणारा कायदा 1919ला केला. कोल्हापूरमध्ये काडीमोड म्हणजे घटस्फोटाचा त्यांनी कायदा केला. नंतर क्रूरपणाच्या किंवा क्रूर वागणुकीला प्रतिबंध करणारे असे कायदे केले. घटस्फोट याचा अर्थ नवरा आजच्या कालखंडामध्ये घटस्फोटितांचं प्रमाण जास्त आहे. कोरोनामध्ये ज्यांचे पती गेलेले आहेत किंवा काहींच्या मिसेस वारलेल्या आहेत, पत्नी गेलेल्या आहेत, जर आपण पाहिलं तर अनेक कुटुंबची एक घडी जी बसलेली आहे ती तुटलेली आहे. पण या सगळ्यांमध्ये विधवा पुनर्विवाह आणि याला सुद्धा शाहू महाराजांनी सपोर्ट केलेला आहे. मला इथं विशेष वाटतं की काडीमोड घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे आत्ताच्या कालखंडात काहींना अपरिहार्यतेनं आलेलं म्हणजे घटस्फोटिता हे जे शब्दप्रयोग समोर लागले जातात किंवा घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय, मग घटस्फोट घेतला म्हणजे फार काहीतरी पाप झालं किंवा वेगळेपण आहे किंवा वाळीत टाकणं पण आहे, एक टाकलेपण येतं आणि मग तू तुझं बघ किंवा तुम्ही तुमचं बघा, तुम्ही केलंय तुम्ही बघा, अशी मोठे उत्तरं देतात आणि त्यातनं आत्ताची पिढी सुद्धा भरकटते. त्या कालखंडात आपला जोडीदार आपल्याला आवडला नाही तर आपण स्वाभिमानानं तो सोडावा हा विचार शाहूंनी मांडला. म्हणजे शाहू महाराज घटस्फोट या गोष्टीकडे किंवा आपला पार्टनर नाही आपल्याला जोडीदार आपल्याला तसं नाही जोडू शकत तर आपण वेगळे होऊ शकतो हा एक आदराचा विचार आहे. याच्यामध्ये कोणीही कमी नाही आणि कोणीही जास्त नाही. हे आपणही तितक्या लवकर स्वीकारू तितक्या लवकर येणाऱ्या कालखंडातले प्रश्न सुटणार आहेत. वारशाचा कायदा 1920ला शाहूंनी केला. जात पंचायत बंद केली. अनौरस पुत्र सर्व वर्षाच्या मुलांना बापाच्या मिळकतीत समान म्हणजे सर्व वर्णाच्या कुठलाही वर्ण असू दे पण सगळ्या वर्णाच्या मुलांना आपल्या बापाच्या मिळकतीमध्ये हक्क आहे. आता अनौरस पुत्र म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं की बापानं नाव दिलेलं नाहीये त्या कालखंडामध्ये पण आईला माहिती आहे की हा याचा मुलगा आहे किंवा याचं लेकरू आहे आणि मग त्या मुलाला इस्टेटीमध्ये हक्क येत नव्हता किंवा मग नावच दिलं नाही. पण शाहू महाराजांनी अनौरस पुत्र असला तरी त्याला सुद्धा समान अधिकार आहे. तुला नाव जरी नाही दिलं तरी सुद्धा त्यांना इस्टेट देणं बंधनकारक आहे. हा विचार मांडल्यानं अनौरस पुत्र वाढवत असताना त्या स्त्रीची झालेली हेळसांड आणि स्त्रीला समाजानं टाकले पण मुलाला समानता हक्क दिल्यानंतर पुन्हा त्याला व्यवस्थेमध्ये सामावून घेण्याचा विचार शाहूंचा खूप मला महत्वाचा वाटतो. देवदासी प्रथा आणि प्रथाबंध याच्या प्रतिबंधासाठी त्यांनी कायदे केलेत. यामध्ये महारवाड्यातल्या बापू लक्ष्मण महाराच्या झोपडीमधला प्रसंग आहे की घोड्यावर शाहू महाराजांचा पंजाबा महार म्हणून होता आणि त्याच्या ठिकाणीच एक काम करणारी यल्लमा जोगतीन होती आणि तिला एकानं बलात्कार करून गरोदर केलं होतं. आता याला सोडायचंच होतं म्हणून यानं ते सगळं करून तिला सोडलंय. पण मग आता याला शिक्षा झाली पाहिजे पण शाहू महाराजांपर्यंत हा प्रसंग पोहोचवता लोकांना आपल्या येत नव्हता आणि किती सांगितलं तर तो पोहोचवता येत नव्हता. मग त्यांनी त्यांच्या घोडेस्वाराला सांगितलं आणि घोडेस्वाराने शाहू महाराजांना घोडा चालवत असताना त्यांना हे बातमी दिली. त्यावेळेस शाहूंनी त्या माणसाला पकडून उघडे करून मारलं आणि पाटील कुलकर्ण्यांचं सुद्धा जर असं कोणी करत असेल तर त्याचं वतन जप्त करा हा निर्णय शाहू महाराजांनी दिला. मला खूप इथे महत्वाचं वाटतं की जोगतिनींचा कायदा केला, देवदासींचा कायदा केला पण शाहू महाराजांनी पाटील कुलकर्ण्यांचं सुद्धा वतन जप्त करा पण त्यांचा अन्याय सहन नाही करायचा आहे त्या कालखंडात सांगितलं. ज्या गावामध्ये एखादी जातीयतेची घटना होत असेल तर त्याचा जबाबदार संपूर्ण शाहू महाराजांनी पाटीलकीला धरलं तर त्याला जबाबदार हे पाटील असतील असं शाहू महाराजांनी सांगितलं. शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये एक अतूट असणारं एक नातं आहे आणि एक हळवा असा कोपरा आहे. म्हणजे बघा नवसारी येथे 1918 शाहू महाराज म्हणतात गोड शब्द युक्तिवाद इम्पॉर्टंट नाही याचे किंवा मला त्याची गरजही नाहीये. ब्राह्मण ब्युरोकेसिसने वागवले पाहिजे हे फुलेंना कळलं आणि त्यांच्या अनुयायांना कळलंय. त्यांनी ते उत्तम ओळखलेलं आहे आणि खऱ्या धर्मविद्येचा आणि धर्माचा जर आपल्याला प्रवेश या दक्षिण भूमीमध्ये व्हायचा असेल तर मात्र आपण त्याच्यासाठी योग्य भूमी तयार केली पाहिजे असं शाहू महाराज म्हणतात. 1954ला महात्मा फुले हे माझे तिसरे गुरु हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. फुले ब्राह्मणेतरांचे पूर्वीच्या राजकारणात आम्हा ज्योतिबांच्याच म्हणजे फुले हे पूर्वीच्या राजकारणात आणि आत्ताच्याही आम्ही फक्त आणि फक्त ज्योतिबांच्याच मार्गाने जाणार असं ते सांगतात. मग दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकर तिथेच भाषणामध्ये म्हणतात की कोणी कुठेही जाओ पण आम्ही मात्र ज्योतिबांच्या मार्गाने जात असताना जोडीला कालमार्क्स घेऊ आणि दुसरं पण कोणी घेऊ पण किती जोडीला आमची संख्या वाढली तरीही आम्ही छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांना जपत असताना महात्मा फुल्यांचा मार्ग आम्ही कधीच सोडणार नाही हे बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज आणि महात्मा फुलेंबद्दल बोलताना आदरानं वक्तव्य करतात. बाबासाहेब आंबेडकरांची आणि शाहू महाराजांची भेट सगळ्यात पहिल्यांदा किंवा बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या भेटीतला दुवा जर कोणी असेल तर ते म्हणजे दत्तोबा पवार. कोल्हापूरचे चित्रकार दत्तोबा दळवी यांचं पहिली भेट घडवून आणण्यामध्ये खूप महत्वाचा सहभाग आहे. याला आपल्याला रेफरन्स शाहू महाराज आणि कायदे कानू हे द रा बगाडेंचं यांच्यामध्ये मिळतो.
खैरमोडेंचा खंड 2 याच्यामध्ये आपल्याला एक रेफरन्स मिळतो. त्याच्यामध्ये स्वतः शाहू महाराज पोईबावडीला महाराजांना आपल्या बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला यायचे. आणि मग महाराज भेटायला आलेत म्हणून सगळ्यांना लोकांना कळायचं. मग त्यांच्या मोटारीतनं ते आल्यानंतर ते स्वतः खाली थांबायचे, भीमराव म्हणून हाक मारायचे. बाबासाहेब आंबेडकर बाहेर यायचे, बसायला आणि बोलायला जागा नसायची. बाबासाहेब आंबेडकर खाली यायचे. आल्यानंतर मोटारीमध्ये स्वतः त्यांना बसवून शाहू महाराज आपण जिथे आहोत तिथे घेऊन जायचे. शाहू महाराजांनी घेऊन गेल्यानंतर शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांना कायम उजव्या साईडला बसवायचे. स्वतःच्या उजव्या साईडला बसवणं म्हणजे हे प्रचंड आदराचं आणि एक विद्वान व्यक्ती, आणि त्यांचा कायम तसा उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी केलेलाच आहे. त्यांच्या शिक्षणाबद्दल बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रचंड आदर होता. शिष्यवृत्त्या आणि वेगवेगळ्या प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांना मदत केलेली आहे हे तर आपण सगळ्यांना माहितीच आहे. पण हे सगळं करत असताना बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचे जर पत्रव्यवहार पाहिले तर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाहू महाराजांना मदत मागतात आणि शिष्यवृत्ती ज्यावेळेस स्वतःहून सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना देतात त्यावेळेस एक विशेष आहे की बाबासाहेब आंबेडकर कायम म्हणतात, मी तुमची दिलेली रक्कम व्याजासह परत करीन. म्हणजे केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी रक्कम घ्या, शिष्यवृत्ती राजाश्रय घ्या आणि आपण पुढे जा असं नाही केलेलं. शाहू महाराजांची रक्कम व्याजासह परत देण्याचा सुद्धा बाबासाहेब आंबेडकर तिथं शब्द देतात. एवढे बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानी होते, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि मग उजव्या साईडला बसवल्यानंतर जेवण करत असताना अनेक वेगवेगळ्या विषयावर बाबासाहेब आंबेडकरांची चर्चा असायची. ब्राह्मणेतर समाजाची क्रांती याच्यावर सुद्धा कशी प्रगती करता येईल यावर वेगवेगळ्या विषयावर जेवताना सुद्धा चर्चा व्हायची. मला विशेष वाटतं की महाराजांची कन्या अक्कासाहेब आणि मुलगा राजाराम हे सुद्धा तिथे या चर्चेमध्ये यायचे आणि ते चर्चा करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना मामा अशा हाकेनं संबोधायचे. बाबासाहेब आंबेडकरांचं आणि शाहू महाराजांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं इतकं जवळचं भावनिक सुद्धा नातं होतं, हे समजून घेणं गरजेचं आहे. मूकनायक बाबासाहेब आंबेडकरांनी ते 31 जानेवारी 1920 काढला. त्यावेळेस एक पत्र आहे, त्याच्यामध्ये त्याचं ब्रीद आहे, त्याच्यामध्ये तुकारामाचा अभंग वापरलेला आहे. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले. नवे जगी कोणी मुखियांच्या जाण, सार्थक लाजून नवे हित. हे अभंग तुकारामांचा आहे आणि त्याच्या 2 या ओवी आहेत. वर्तमानपत्र हे किती गरजेचं आहे हे बाबासाहेब आंबेडकर लोकांना पटवून द्यायचे. प्रत्येक जातीचं स्वतंत्र असं वर्तमानपत्र होतं आणि प्रत्येक जातीचं स्वतंत्र पाक्षिक पण असायचं आणि यातून प्रत्येक जात स्वतःच्या प्रश्नांबद्दल लिहायची आणि मग आपल्याबद्दल कोण लिहिणार, कारण आपण कुठल्याच कव्हरेजमध्ये न येणारी घटक तेव्हाही आणि आताही बऱ्यापैकी आपल्याकडे तसंच असतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना मूकनायक हे कशासाठी गरजेचं आहे आणि स्वराज्यधराचं जर कार्य करायचं असेल तर आपल्याला वर्तमानपत्र पाक्षिकाची किती गरज आहे हे बाबासाहेब आंबेडकर सांगायचे. बाबासाहेब आंबेडकरांचं हे कार्य चालू करत असताना ज्यावेळेस शाहू महाराजांना कळलं त्यावेळेस मूकनायकाला 2500 रुपयाची त्यांनी देणगी दिली आणि मूक असणारा आपला मूकनायक हा बोलायला लागला आणि वेगवेगळ्या पद्धतीने बहरायला लागला. हे मला विशेष वाटतं. 13 जून 1920 साली एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मला तुमचा एक फोटो आणि मला तुमची माहिती आणि वेगळं एक स्वतःचा विशेष अंक लिहायचा आहे, त्यासाठी मला तुमचा फोटो आणि माहिती मला पाठवली तर जास्त बरी होईल. मला वाटतं की शाहू महाराज एक विशेष अंकासाठी बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यावर तयारी करतायत, म्हणजे त्यांच्यासाठी किती आदराचं आणि जवळचं स्थान असेल हे सुद्धा महत्वाचं आहे. शाहू महाराजांवर एक अंक कोणीतरी आर्टिकल लिहिलं होतं आणि ते बाबासाहेब आंबेडकरांना लंडनला मिळालं आणि त्याच्यावर शाहू महाराजांच्या कामावर टीका केली होती. पण बाबासाहेब आंबेडकरांना ते आर्टिकल मिळाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ते आर्टिकल घेऊन वाचून अभ्यासपूर्वक शाहू महाराज तसे नाहीत आहे, कुणी ज्यांनी लिहिलेलं असेल त्याची ही मांडणी चूक आहे. स्वतः बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांशी संपर्क न करता शाहू महाराजांची भूमिका समजून जाहीरपणे त्याला उत्तर देतात. मला वाटतं कित्येक गोष्टी आपले समविचारी जर आपण असू तर बोललेच पाहिजे असं नाही, पण न बोलता सुद्धा आपल्याला ते विचार कळतात. इतकं सुंदर शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नातं होतं. बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व हे शाहू महाराजांनी प्रचंड महत्वाचं मानलं आपल्या लोकांसाठी आणि ते लोकांना सांगितलं आणि म्हणून तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात हे बाबासाहेब आंबेडकरांना बद्दल मत व्यक्त केलं. माणगावची परिषद सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याबद्दल पण अनेक सिरीजमध्ये उल्लेख झाला असेल आणि ती किती महत्वाची आहे आपल्याला हे सुद्धा माहिती आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनाच नेतृत्व का करायला दिलं हा एक प्रश्न आहे. नेतृत्व या गुणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना त्यावेळेस 1-2 उदाहरणं खूप छान पद्धतीनं शाहू महाराज सांगायचे. त्यातलं पहिलं असायचं की मेंढपाळ असेल, गुराखी असेल, ह्या सगळ्यांचं एकमेकांशी एक नातं असतं आणि ज्याची संख्या जास्त
तोच त्याचं नेतृत्व जर केले तरच प्रजा आणि प्रशासन व्यवस्थित चालू शकतं. त्यामुळे ज्याची जितकी संख्या जास्त त्यानंच तिथलं करावं. पाटील जरी आपल्याला करायचा असेल तर जिथे जेवढ्या जातीची माणसं जास्त असतील त्यातलाच त्या जातीचा पाटील करावा अशी माझी इच्छा आहे. आणि तसंच झालं पाहिजे स्वतः ते म्हणतात. आणि म्हणून तुमच्या लोकांचा जर कोणी उद्धार करणार असेल तर तुमच्या लोकांचाच नाही तर हिंदुस्थानाचा आणि देशाचा जर उद्धार कोणी करणार असेल तर ती ख्याती केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जगामध्ये पोहोचेल हे शाहू महाराज त्यावेळेस सांगतात. डॉक्टर, पंडित, विद्याभूषण असं ते गौरव यायचे बाबासाहेब आंबेडकरांना. 23 जून 1920 ऑर्फेन पीज या इंग्रज ग्रहस्थाला शाहू महाराजांनी एक पत्र लिहिलंय. आणि बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकत होते. बाबासाहेब आंबेडकर तिकडे गेल्यानंतर शाहूंनी आल्फ्रेड पीज या व्यक्तीला पत्र लिहून सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिकडे आलेले आहेत. नोकरशाही आणि ब्राह्मणी वर्चस्व ब्राह्मणेतरांना कसं छळीत आहे यासाठी त्यांचं काम खूप महत्वाचं आहे. स्वराज्य स्वतःचं हवं पण आम्हाला स्वतःचं जर स्वराज्य मिळालं आणि ब्रिटिश गेले तर त्याच्यानंतर ब्राह्मण वर्गाकडे आमची सत्ता जाईल आणि ती सत्ता गेल्यानंतर अस्पृश्यांची दलितांची भूमिका आणि त्यांचं शोषण किती केलं जाईल हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना तिथे असणारी पुस्तकं आणि वाटेल ती मदत तुम्ही करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. बाबासाहेब आंबेडकर त्या सगळ्यातनं ब्रिटिश सरकार कसं आम्हाला इथं वागवतोय याबद्दल सगळ्या तिकडच्या सर्वसामान्य लोकांना हे कळलं पाहिजे. म्हणून इंग्रजीमध्ये तिथं लेख लिहितील आणि आपले विचार पोहोचवतील आणि सर्वसामान्यांना आमचे विचार तिथं कळणं प्रचंड गरजेचं आहे. म्हणून तुम्ही त्यांना सहकार्य कराल अशी मला खात्री आहे. अशा आशयाचं पत्र शाहूंनी त्यांना लिहिलेलं दिसतं. बाबासाहेब आंबेडकरांची किती काळजी होती हे विशेष आहे. जनतामध्ये बाबासाहेब आंबेडकर खूप चांगल्या पद्धतीने उल्लेख करताना शाहू महाराजांसारखा सखा विचार करा. राजा तर आहेच, लोकराजे आहेत. कारण सर्वसामान्य प्रत्येक जनतेला ते आपले वाटतात म्हणून ते लोकराजा. पण लोकराजे असताना सुद्धा त्यांच्यासाठी सखा हा शब्दप्रयोग बाबासाहेब आंबेडकर जनतामध्ये मांडतात की सखा अस्पृश्यांना पूर्वी लाभला आणि पुढे लाभेल की नाही याची मात्र मला शंकाच येते. त्यांना समजले वतनामुळं महारांची अधोगती झाली म्हणून आपल्या अधिकाऱ्यांच्या जोरावर त्यांनी वतन जबरदस्तीनं काही ठिकाणी खालसा केली. वतन नष्ट होणं ही आपल्या हिताची गोष्ट आहे हे ज्यावेळेस महारांनी ओळखलं व अखेर आमची वतन खालसा करा म्हणून करवीरकरांना स्वखुशीनं पत्र लिहिली त्यावेळेस महारांची स्थिती सुधारली. इतर सगळ्या महारांमध्ये कोल्हापूरच्या ठिकाणच्या महारांची स्थिती सुधारण्याचं श्रेय केवळ आणि केवळ शाहू महाराजांना जातं असं बाबासाहेब आंबेडकर तिथे म्हणतात. मला वाटतं विषयाची वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणी करत असताना बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि फुले शाहू आंबेडकरी वारसा या सगळ्याची नाळ आपल्याला समजून घेणं आणि बेस फार गरजेचं आहे. शाहू महाराजांच्या विचारांची वेगवेगळ्या ठिकाणची प्रसंगानुसार असणारी भूमिका ही आपल्याला पाहत असताना वर्तमान कालखंडामध्ये साहित्य या क्षेत्रामध्ये आत्ताही अनेक भेदभाव पद्धतीने केले जातात. मी शाहू महाराजांचं चरित्र शोधत होते आणि काही पुस्तकं शाहू महाराजांची शोधत होते. पुण्यामधल्या नामवंत ठिकाणी गेल्यानंतर मला शाहू महाराजांची पुस्तकं सापडत नव्हती. मी ती चरित्र या घटकामध्ये शोधत होते. अनेक चरित्रकार यांच्यामध्ये कादंबरी म्हणजे जसं ललित असेल आणि मनोरंजन असेल, व्यायाम विषयाचं असेल, कविता विषयाचं असेल, असं प्रत्येकाचं एक सेक्शन असतं. आणि शाहू महाराजांचं पुस्तकच मला भेटलं नाही. मला विशेष वाटलं की एवढ्या सगळ्यांचं आहे महापुरुषांचं पण शाहू महाराजांचं नाही. त्यावेळेस मी निघाले असताना मला पुस्तकवाल्या दुकानाने थांबवलं आणि म्हणाले किती वेळ मॅडम तुम्ही शोधताय, तुम्हाला पुस्तक नाही भेटलं? तर म्हटलं हो, मला शाहू महाराजांचं तुमच्या दुकानामध्ये एकही पुस्तक नाही. तर त्यांनी मला उत्तर दिलं नाही असेल ना दलित साहित्यामध्ये बघा. आणि खरं शाहू महाराजांचं सगळं साहित्य मी दलित साहित्यामध्ये बघितल्यानंतर तिथे होतं. मला विशेष सांगावं असं वाटतं ज्या ज्या जाती जमातींनी स्वतःच्या जातीचा रोष स्वीकारून आपल्यासाठी काम केलं म्हणजे ते आपल्यातलेच झाले. म्हणजे त्यांना त्यांच्या ठिकाणी बसवायचंच नाही आणि आपल्यासाठी काम करतात ना मग हे यांचेच असं म्हणून त्यांची लोक ज्यावेळेस टाकतात त्यावेळेस धड तिकडची लोक त्यांना आपले म्हणत नाही, आपली लोक आपले नाही ते त्यांची आहेत असं म्हणायला लागतात. अशा पद्धतीनं वाद होत महापुरुषांचा खऱ्या अर्थानं पराभव हा अनुयायी करतायत. आणि म्हणून हा पराभव थांबवूया. आपण सगळेजण प्रत्येक महापुरुषांचा आदर करत प्रत्येक विचारसरणीचा अभ्यासपूर्वक मांडणी करत येणाऱ्या पिढीला एक चांगला माणूस म्हणून, एक चांगला भारताचा नागरिक म्हणून घडवूयात. खऱ्या अर्थानं शाहू महाराजांना अभिवादन करताना आज मला हेच सांगणं गरजेचं वाटतं. बहुजन संघटक या पेजनं मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. खऱ्या अर्थानं शाहू महाराजांची जयंती हा सण म्हणून, उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसाच आपण साजरा करतोय आणि करूया. फुलासारखं आपण पाखडावं, वैरी आपला कुणीही नसावा, जमत असल्यास इतरांना द्यावं, आपण सदा सर्वदा हसत राहावं. या तुमच्या उज्ज्वल तुमच्या कीर्तीसाठी आणि तुमच्या कार्यासाठी प्रत्येकाच्या मी शुभेच्छा देते आणि इथंच थांबते. जय भीम. धन्यवाद.